श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा इकडे आईची देवपूजा चालू आहे आणि आई नित्यनेम शंख वाजवतात आणि आमच्या घरात नित्यनेम शंख वाजला जातो. शंखाच्या आवाजाने मन एकदम प्रसन्न वाटतं. तर तुम्ही बघू शकता किती छान वाजवला आहे शंख. आणि इकडे बघू शकता माझी स्वयंपाकाची पूर्ण तयारी झालेली आहे. पीठ भिजून ठेवलेलं आहे आणि आज मी करणार आहे गवारीच्या शेंगा, त्या पण कच्च्या तिखटाच्या. तर व्हिडिओ बघत राहा. तर आता मला नाजीला मी कॉफी बनवते. दूध टाकले पहिले, थोडीशी साखर, जास्त कडू लागू नये म्हणून. कॉफी फूल टाकते आता. तर आम्ही आजीला कॉफी उकळून आवडती म्हणून मी त्याला थोडंसं उकळून घेत असते. त्यामुळे उकळली की थोडी टेस्ट छान लागते. कॉफी आवडते मला. आईला कॉफी आवडते. आई चहा घेते. आईनी चहा सोडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आमची कॉफी रेडी आहे. धरा आजी तुमची कॉफी आणि ही माझी. तर चला या कॉफी घ्यायला. तर मला एका ताईने कमेंट केली होती की आम्हालाही तुमच्या रेसिपी पाहायला आवडेल. तर बघा मी ही रेसिपी दाखवते तुम्हाला. पहिले मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता थोडीशी मोहरी, जिरं टाकायचं, ते चांगलं लाल होऊ द्यायचं. आता कढीपत्ता टाकायचा, थोडीशी हळद आणि आता आपल्या गवारी शेंगा त्यात टाकून द्यायच्या. बघा गवारी शेंगा टाकून झालेले आहे आणि त्या मस्त परतू द्यायच्या तेलामध्ये. आणि जे तिखट बघू शकता तुम्ही, कच्चं तिखटाच्या शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरं कमी दळून घेतलेलं आहे. गवारी शेंगा छान परतलेले आहे. तर आपण ते तिखट टाकू. तिखट चांगलं ते शेंगात मिक्स करून घ्यायचं. भाजीनुसार मीठ टाकायचं. आणि आता पाणी टाकून द्यायचं. थोडीच करा. तर तुम्ही बघू शकता. आणि आता आपण कापलेली कोथिंबीर वरून टाकून देऊ. वरून टाकलेली कोथिंबीर छान लागते भाजीला. तर चला आता मी पोळ्या बनवून घेते. पोळ्या पण झालेल्या आहे. तर आता पटापट पटापट घरचे काम आवरून घेते. चला तर दाखवते पिल्लू काय करते. तर तुम्ही बघू शकता पिल्लू पण उठलेली आता. बोल बोल. अरे बोल ना. आत्ताच उठलेली ती. चला लवकर केंद्रात जायचं आहे आज आपल्याला. काय आहे माहीत आहे ना आपल्याला. तर आज आहे सप्त्याच्या सांगतेचा दिवस आणि मी, आजी, शिवांशी आणि शिवांशीची आजी. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो केंद्रात. आणि रांगोळी बघा किती छान काढलेला आहे. आणि तिथे जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. आणि आता 10:30ची आरती चालू झालेली होती. तुम्ही बघू शकता. आंबे
देवी जय देवी महिषासुरमर्दने माया गुणी आनंद गंधे मला ज्ञान स्वरूपा. तुम्ही बघू शकता आरती वगैरे सगळं झालेलं आहे आता. त्यानंतर सर्व सेवेकरी महिलांनी जोगवा मागितला. तो बघा खूप छान असा जोगवा मागितला सगळ्यांनी. त्यानंतर एका सेवेकरी काकांनी खूप छान असं देवीचं गाणं म्हणलेलं आहे. अंबिका धाव पावलं करीन एवढे गडावरी. अंबिका धाव पावलं करीन एवढे गडावरी. अंबिका धाव पावलं करीन एवढे गडावरी. अंगाचा ग नवस मी रोळ घ्याचा केला ग. रोळ घ्याचा केला ग. नवसाला पावली सप्तशृंगी आई ग. सप्तशृंगी आई ग. रोगे शकतो तुझ्या दरबारी. अंबिका धाव पावलं करीन एवढे गडावरी. 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 खूप छान असं त्यांनी देवीचं गाणं म्हणलेलं आहे. इकडे शिव पण त्या गाण्यावर डान्स करत होती. तिला ते गाणं खूप आवडलेलं होतं. त्यानंतर सगळ्या महिला बघा किती छान अशा पावल्या खेळत आहे. सप्ताह असला की खूप आनंदमय वातावरण राहतं. सगळे एका ठिकाणी येतात. खूप सारी सेवा होती. सेवेचा आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता महिला पण किती खुश आहे. बघा किती पावल्या वगैरे खेळत आहे. एकदम असं आनंदमय वातावरण राहतं. तर बघा आम्ही केंद्रातून घरी आलो आणि दोघी आज नातींच्या बघा कशा गप्पा चाललेल्या आहेत. बोल आता शाले घेऊ नको मग आपली. आता शाले नका घेऊ. तर शाले घेऊ नको मग तू नोंद गमते बाई. बोल बाई बोल. तर कसं करतो तू बाबड्या. पिल्लू आहे का ते. मग तू तुसं पिल्लू येते आपली बाई. तर आपण फिरायला जाऊ आता खाली. हां आपण फिरायला जाऊ. गार्डन पाहायला जाऊ तिकडं. हां मग तिकडे पोरं राहते. बॅडमिंटन खेळू. हे बेटा का खेळायचं मग. तर तुम्ही बघू शकता दोघींच्या कशा गप्पा रंगलेल्या आहेत. डोळे बाहेरच मध्ये पिल्या. हां आई पिल्या इकडे बाहेर तू कसं असं करतो तू. कसं करतो तू. कसं करतं अजून कर असं करतो मी. कशी करते मी. कशी करते अशी करते. अशी करते मी. चला तर श्री स्वामी समर्थ.